प्रश्न क्रमांक 1 आहे, खालीलपैकी कोणत्या विभक्तीला चाह प्रत्यय येतो? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी षष्टी. ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. मराठी व्याकरणात नामाचा किंवा सर्वनामाचा इतर शब्दांशी असलेला संबंध, उदाहरणार्थ मालकी, हक्क किंवा नाते दाखवण्यासाठी चा, ची, चेचा हे प्रत्यय वापरले जातात आणि हे प्रत्यय षष्टी या विभक्तीचे आहेत. ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. कमतरता, कणकण आणि वाळवी असे अनेकार्थ व्यक्त करणारा शब्द ओळखायचा आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए कसर. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. आता कसर या शब्दाचे वेगवेगळे अर्थ खालीलप्रमाणे आहेत. पहिला आहे कमतरता, याचा अर्थ आहे वजनात किंवा मापात कमी पडणे. दुसरा आहे कणकण, याचा अर्थ आहे आजारी असल्यासारखे किंवा अंगदुखी वाटणे, थोड्या प्रमाणात ताप असणे. आणि तिसरा आहे वाळवी, म्हणजे लाकडाला लागलेली कीड किंवा वाळवी. हे कसर या शब्दाचे अर्थ आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. विस्थापितांना पुन्हा बसविणे किंवा वसविणे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगायचा आहे. उत्तर आहे ऑप्शन सी पुनर्वसन. ऑप्शन सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. ही वही माझी आहे विशेषण ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी दर्शक विशेषण. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. आता दर्शक विशेषणाबद्दल थोडक्यात माहिती बघा. जेव्हा हा, ही, हे, तो, ती, ते ही सर्वनामे वाक्यात नामाच्या, या ठिकाणी वाक्यामध्ये नाम आहे वही, तर वही म्हणजे नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देतात किंवा ते नाम दर्शवतात, तेव्हा त्यांना आपण दर्शक विशेषण असं म्हणतो. येथे ही हे सर्वनाम वही या नामाबद्दल माहिती देत असल्याने हे दर्शक विशेषण येणार आहे. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. परीक्षेत नापास झालास की मार बसलास म्हणून समज या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तर या वाक्यामध्ये अपूर्ण भविष्यकाळ आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी कोणते वृत्त हे मात्रावृत्त आहे? तर उत्तर आहे ऑप्शन ए पादाकुलक. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. पादाकुलक हे एक मात्रावृत्त आहे. या वृत्ताच्या प्रत्येक चरणात 16 मात्रा असतात आणि त्या 8-8च्या विभागात असतात. तर बाकीचे जे पर्याय आहेत मालिनी, शिखरिणी आणि मंदाक्रांता ही अक्षरे गणांवर आधारलेली अक्षरगणवृत्ते आहेत. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7. पुढील वाक्यातील गाळलेल्या जागी योग्य शब्द भरायचा आहे. वाक्य आहे, 2 वर्ण एका पुढे आले असता उच्चारशास्त्राच्या नियमाप्रमाणे ते एकच होण्याच्या प्रकाराला डॅश डॅश म्हणतात, तर त्याला आपण संधी असं म्हणतो. ऑप्शन सी बरोबर आहे. आता संधी म्हणजे थोडक्यात बघा, व्याकरणात जेव्हा आपण 2 शब्द शेजारी शेजारी बोलतो किंवा लिहितो तेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकत्र येतो. या वर्ण संयोगालाच आपण संधी असं म्हणतो. संधीचे प्रमुख 3 प्रकार पडतात, स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. हे प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. पुढे दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्द ओळखायचा आहे. उत्तर आहे ऑप्शन सी वातानुकूलित. ऑप्शन सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत रूढ झालेला आहे? तर पोर्तुगीज भाषेतून मराठीमध्ये आलेला शब्द आहे ऑप्शन बी पाव. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. वारा सुटला आणि पाऊस गेला या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर हे वाक्य आहे संयुक्त वाक्य. ऑप्शन बी बरोबर आहे. वारा सुटला आणि पाऊस गेला ही 2 स्वतंत्र वाक्ये आणि या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडले गेलेले आहेत. आणि संयुक्त वाक्य कशाला म्हणायचं? तर तेव्हा 2 किंवा अधिक स्वतंत्र वाक्ये एकमेकांना जोडली जातात तेव्हा आपण संयुक्त वाक्य असं म्हणतो त्याला. आणि या ठिकाणी आणि हा जो प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे त्यानं ही 2 वाक्य जोडली गेलेली आहेत. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. हात पाय हलविणे या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय? तर त्याचा अर्थ आहे ऑप्शन सी प्रयत्न करणे. या वाक्यप्रचाराचा किंवा वाक्प्रचाराचा कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी किंवा संकटातून बाहेर पडण्यासाठी हालचाल किंवा धडपड करणे हा त्याचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. मुंगी होऊन साखर खावी या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. तर याचा अर्थ आहे विनयशीलपणाने चांगल्या गोष्टी होतात. ऑप्शन डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. खाली दिलेल्या वाक्यातील मिश्र वाक्य कोणतं आहे? तर ते आहे ऑप्शन बी मध्ये आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. हे काही मिश्र वाक्य आहे. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 14. बायको या शब्दाला समानार्थी असलेला शब्द सांगायचा आहे. तर तो आहे ऑप्शन सी मध्ये दारा.
ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. आता या ठिकाणी बायको या शब्दाचे अनेक जे अर्थ आहेत ते देखील आपण पाहूया. पत्नी, भार्या, जाया, कांता आणि अर्धांगिनी हे देखील काय आहेत तर बायको या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, ते मला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे. वाक्य बघा, वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे काय, तर त्याला आपण वाक्य रूपांतर असं म्हणतो. ऑप्शन बी बरोबर आहे. वाक्य रूपांतर म्हणजे बघा, वाक्यार्थाला बाधा न आणता एका प्रकारच्या वाक्याचे दुसऱ्या प्रकारच्या वाक्यात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला किंवा रचनेतील बदलाला आपण वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन असं म्हणतो. ऑप्शन बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. बेकायदेशीर या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे, तर याचा अर्थ आहे अवैध. ऑप्शन सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 17. प्रयोगाचे मुख्य किती प्रकार पडतात, तर प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात. ऑप्शन बी बरोबर आहे. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 18. पुढीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे, तर या ठिकाणी सामान्य नाम असलेला शब्द आहे ऑप्शन डी आमराई. आमराई हे काय सामान्य नाम आहे, म्हणजेच आमराई म्हणजेच काय आंब्याची बाग या शब्दावरून एकाच जातीच्या किंवा प्रकाराच्या झाडांचा समूहाचा या ठिकाणी बोध होतो, त्यामुळे सामान्य नाम येणार आहे ते. दांडगाई हे भाववाचक नाम आहे आणि आग्या, वेताळ व अरवली हे विशिष्ट व्यक्ती किंवा ठिकाणांची नावे असल्याने ते विशेषण आहे. ऑप्शन आपलं डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. महायुद्ध या सामासिक शब्दात कोणता समास आहे, तर या सामासिक शब्दामध्ये कर्मधारय हा समास येतो. ऑप्शन बी बरोबर आहे. आता कर्मधारय समास म्हणजे काय बघा, महायुद्ध या शब्दाचा विग्रह महान असे युद्ध असा होतो. या सामासिक शब्दात पहिले पद महान हे विशेषण असून दुसरे पद युद्ध हे नाम आहे. ज्या तत्पुरुष समासात दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमात असतात, त्यामधील पहिले पद हे विशेषण आणि दुसरे पद नाम असते, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, कर्मधारय समास असं म्हणतात. त्यामुळे ऑप्शन बी आपलं बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. त्याला गायला आवडते प्रयोग ओळखायचा वाक्यामध्ये, तर तो आहे ऑप्शन डी भावे प्रयोग. आता भावे प्रयोग बघा, या ठिकाणी त्याची माहिती. या वाक्यात कर्ता कोण आहे, त्याला हा कर्ता आहे आणि त्याला ला हा प्रत्यय लागलेला आहे. वाक्यातील क्रियापद कोणतं आहे, आवडते हे क्रियापद आहे आणि हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी आणि एकवचनी आहे. आता भावे प्रयोग म्हणजे काय बघूया आपण. मराठी व्याकरणात जेव्हा कर्ता किंवा कर्माच्या लिंग, वचन आणि पुरुषात बदल करूनही क्रियापदाच्या रूपात कोणताही बदल होत नाही आणि क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते, तेव्हा त्याला आपण भावे प्रयोग असं म्हणतो. या ठिकाणी त्याला गायला आवडते, या ठिकाणी आपण जर त्याचं लिंग बदललं, तिला गायला आवडते, तर या ठिकाणी क्रियापद बदलत नाही, त्यामुळे हे काय येणार आहे, भावे प्रयोग येणार आहे. ऑप्शन डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे. तर वाक्य बघा, मराठी भाषा मुख्यतः लिपीत डॅश डॅश लिहिली जाते, तर मराठी भाषा ही मुख्यतः देवनागरी लिपीत लिहिली जाते. ऑप्शन सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद योजिले आहे, तर ते आहे ऑप्शन डी कृष्णाने भीमाकडून जरासंधास मारविले. हे काय प्रयोजक क्रियापद आहे, कारण या ठिकाणी कृष्णाने स्वतः क्रिया केलेली नाही, तर ती भीमाकडून करून घेतलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. पुढील वाक्यातील अव्यय ओळखायचा आहे. वाक्य आहे तुला शिकवावे म्हणून मी येथे आलो आहे, तर या ठिकाणी अव्यय आहे म्हणून. ऑप्शन बी बरोबर आहे. तर या ठिकाणी स्पष्टीकरण बघा, तुला शिकवावे म्हणून मी येथे आलो आहे या वाक्यामध्ये म्हणून हा शब्द 2 वाक्य किंवा वाक्यभाग जोडण्याचे काम करत असल्याने ते काय येणार आहे, उभयान्वयी अव्यय येणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. या ठिकाणी वाक्य बघा, काळी गाय पांढरे दूध देते. या ठिकाणी काळी गाय, काळीला काय केलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे, तर त्या शब्दाची जात आहे विशेषण. या वाक्यामध्ये गाय हा शब्द नाम आहे आणि नामाबद्दल काळी हा शब्द काय सांगतोय, विशेष माहिती देतोय. आणि दूध हे काय नाम आहे आणि पांढरे हे काय विशेषण आहे, विशेष माहिती देते. त्यामुळे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 25. पैरण या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे, तर याचा अर्थ आहे सैल सदरा. ऑप्शन बी बरोबर आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण 25 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.